नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन नवीन आपले 4-5 दिवस वेगवेगळे काहीतरी संकल्प चालू असतात. मी जिमला जाईल, मी नॉनव्हेज बंद करेल, मी आजपासून व्हेजीच आहे, किंवा मी विकेंडला लय पार्ट्या नाही करणार, लय शॉपिंग नाही करणार. हे सगळ्यांचे वेगवेगळे संकल्प असतातच. तुम्ही कोणता संकल्प केलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा हा खास व्हिडिओ आहे जो तुमच्या अतिशय फायद्याचा आणि तुमचं आरोग्य तुम्ही स्वतःला एक चांगल्या सेफ झोनमध्ये नेऊन ठेवताय, तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी करताय, यासाठी आजचा व्हिडिओ आहे. चला तर मग, भारतातील सर्वोत्तम आरोग्य विमा जानेवारी 2026. हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असेल किंवा त्याविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती सगळी माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला तर नक्की भेटणार आहे. त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला कोणता विमा घ्यायचा आहे, कुठून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये काय कॅपिंग आहे, त्याचा कसा लाभ मिळवायचा, हे मी तुम्हाला सगळं ऑनलाईन सांगणार आहे. चला तर मग. हे बघा, मी सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आज. एकदम साधं उदाहरण देते तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी बाजारवर जाताल त्यावेळेस तुम्हाला आरोग्य विमा योजनेचा डॅशबोर्ड किंवा जी काही त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळं धडधडीत मराठीत सुद्धा लिहिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तिकडे बघा, वैयक्तिक आहे. वैयक्तिक म्हणजे तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे वैयक्तिक, बरोबर. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक म्हणजे तुमच्या घरच्यांना घ्यायचं आहे का, सिनियर सिटीजनसाठी घ्यायचं आहे का कुटुंबासाठी घ्यायचं आहे, हे तर तुम्हाला कळलं. आता त्याच्यानंतर हे बघा, इथे स्टार हेल्थचं आहे, सुपर स्टार, ठीक आहे. त्याच्यामध्ये हा जो 5 लाखाचा कवर आहे, 369 महिना, ठीक आहे. हे बघा, आता मी इकडे गेले ना तर तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतः आहात, पत्नी आहात, मुलगा आहात, हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ओके. आता मी समजा निवडते स्वतः. इथं मी सुरू ठेवते. समजा माझं वय काय आहे, माझं वय आहे 35, ठीक आहे. सुरू ठेवलं आहे. मी कुठे राहते. आता ह्याच्यामध्ये आणखी गोष्ट तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही प्रीमियम पाहता त्यावेळेस तुमचा पिनकोड खूप महत्त्वाचा असतो. इथं मी तुम्हाला विचारण्यात येतं वैद्यकीय इतिहास, म्हणजे तुम्हाला कोणता आजार आहे. त्यामध्ये जर तुम्हाला मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, कोणती तुमची शस्त्रक्रिया झाली असेल, काही 4-5 वर्षापूर्वी काही तुम्ही ऑपरेशन केलं असेल, तुमची काही डिलिव्हरी झाली असेल, पाईल्स असेल, अपेंडिक्स असेल, काहीही यापैकी जर काही असेल तर याला टिक करायचं. पण तुम्हाला यापैकी काहीच नाही आहे म्हणजे मला, तर मग मी काय म्हणते, तुमचे कार्यालय तुमच्यासाठी आरोग्य विमा प्रदान करते आहे का, तुमचं जे काही ऑफिस आहे ते तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स देतं आहे का, मला तर नाही देत बुवा, मग मी नाही म्हणते. आणि मग प्लॅन पहा, ठीक आहे. आता हे बघा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये केअर हेल्थ इन्शुरन्सचं 10 लाखाचं कव्हरेज आहे. निवा बुपाचं एक छान प्लॅन आहे, इकडे बघा 10 लाखाचं कव्हरेज आहे. स्टार हेल्थचं 10 लाखाचं कव्हरेज आहे. आदित्य बिर्लाचं 10 लाखाचं कव्हरेज आहे. HDFC अर्गोचं 10 लाखाचं कव्हरेज आहे. ICICI लोंबार्डचं 10 लाखाचं कव्हरेज आहे. बापरे, म्हणजे मला एक गोष्ट आता लक्षात आली आहे. ज्या वेळेसपासून मी हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करते त्यावेळेस आधी 2-3 लाखाच्या पॉलिसी भेटायच्या, पण आता तसं नाही आहे. इथे बघा, सगळ्याच कंपन्यांच्या मी पाहते तर इथे सगळं 10 लाखाचं कव्हरेज आहे, कमीत कमी 5 लाखाचं कव्हरेज आहे, ठीक आहे. पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी जो प्लॅन घेताय तो 10 लाखाचाच घ्या. तुम्हाला खूप होत असेल तर, म्हणजे जास्त होत असेल तर 7 लाख बेटर आहे. त्याच्यामध्ये बेनिफिट्स असतात बघा. इथं इफ्को टोकियोचं आहे, त्याच्यामध्ये नो रूम रेंट कवर आहे, ठीक आहे. आता चोला MS कंपनीचं पण तुम्हाला सांगते, नो रूम लिमिट आहे. 445 हॉस्पिटलमध्ये त्यांची कॅशलेस सुविधा आहे. आता इथे बघा, मी जर क्लिक केले ना तर सगळे हॉस्पिटलची लिस्ट येते. जहांगीर हॉस्पिटल झालं, ज्या काही सगळ्या हॉस्पिटल असतील आजूबाजूचे, ते सगळे हॉस्पिटलची लिस्ट येते. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलचं इथे पाहायचं आहे की कोणतं माझं हॉस्पिटल आहे, मी कुठे राहतो. आता समजा मी राहते खराडीला,
खराडीला माझ्या जवळपास हॉस्पिटल अगरवाल हॉस्पिटल हे माझ्या जवळच आहे. ठीक आहे. मग इथं मी जो घेणार आहे हेल्थ इन्शुरन्स तो इथं कॅशलेससाठी फिट आहे. ठीक आहे. चोला एम एसचा. त्याच्यानंतर ही नवीन एक कंपनी जुनो, तिचं तर 15 लाखाचं आहे. 665 हॉस्पिटलमध्ये कॅशलेस आहे. सिंगल प्रायव्हेट रूम AC कवर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये AC रूम पण कवर आहे. अजून तुम्हाला जर फीचर्स पाहिजे नसतील त्याच्यामध्ये सगळे असतात बघा. रूम लेंट आहे, रिस्ट्रिक्शन आहे, परत कॅपिंग किती आहे, प्री हॉस्पिटलायझेशन कव्हरेज आधीचं कधीचं नंतरचं काय आहे, हॉस्पिटलायझेशन ॲट होम सगळं अवेलेबल आहे. हे तुम्हाला मी का दाखवते माहिती आहे? कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्लॅन कम्पेअर करता येतात. ओके. ओरिएंटलचा आहे 10 लाखाचा. म्हणजे आत्तापर्यंत आपण किती कंपन्या पाहिल्या? केअर झालं, निवाबुपा झालं, स्टार हेल्थ झालं, आदित्य बिर्ला झालं आणि HDFC. मग तुम्हाला सांगू का, एक सगळ्यात कॉमन गोष्ट ह्याच्यामधली कोणती बघायची? ज्या हॉस्पिटलची क्वांटिटी जास्त आहे, म्हणजे 611 आहे बघा, 500 आहे इथं, इथे इथे पण 600च्या आसपास आहे, इथे आता ह्यांची पण 600, म्हणजे 600च्या रेंजमध्ये जे हॉस्पिटल आहेत ना, 600च्या रेंजमध्ये किंवा 500च्या पुढं, तर त्याचं तुम्ही बघू शकता. हे बघा इथे पण आहे. ठीक आहे. आता इथं इथं तुम्ही बघू शकता, हे इथं काय लिहिलंय? कस्टमाइज प्लॅन. आता इथं समजा मी गेले कस्टमाइज प्लॅन केला. आता तुम्हाला ते विचारतात पॉलिसी पिरियड, मल्टिपल मनी पॉलिसी पिरियड. हे बघा इथे मोस्ट पॉप्युलर कोणतं आहे? हे आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, हे सगळं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय कवर आहे? AC रूम आहे, डे केअर आहे, आणि हे प्लॅन तुम्ही कम्पेअर करा. ठीक आहे. चला तर मग आज मी तुम्हाला काय शिकवलं आहे? पॉलिसी बाजारवरती कसे प्लॅन पाहिजे, कसं कंपॅरिझन करायचं, कॅशलेस हॉस्पिटलची संख्या बघायची आहे, कस्टमाइज प्लॅन कसा बघायचा आहे, त्याचे फीचर्स काय आहेत ते बघायचे आहेत, आणि किती कंपन्या आहेत. चला ठीक आहे. चलो भेटूया लवकरच. काळजी घ्या. बाय. ठीक आहे. मी तुम्हाला अशा पद्धतीनं सगळे प्लॅन व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. तुम्हाला कसं बघायचं आहे, काय बघायचं आहे तेही सांगितले. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. ऑनलाईन तर ऑनलाईन, ऑफलाईन तर ऑफलाईन, पण प्लॅन लवकरात लवकर घ्या. आणि 2026मध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे, आणि तोही आजच. चला भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.